नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही जे काही हिरवळ भाजीपाला जे दिसतंय तुम्हाला, ते भाजीपाला नसून जे आपल्या शेतामध्ये बिनकामी जे हिरवं गवत पात्र वगैरे जे काही पाणी दिल्यानंतर वापरलेलं जे आम्ही मिरची लावलेली आहे, त्या मिरचीमध्ये बरेचशा अशा प्रमाणामध्ये हे पात्र भेटते। तर हे काय करतो आपण की आपल्या कोंबड्यांना टाकतो। तर जे त्यांना आवड असते की हिरवं खाल्लं पाहिजे, तर त्यांची ती आवड पूर्ण होते आणि आपला खाद्याचा थोडाफार खर्च कमी होतो। बघू शकता इकडे तिकडे पूर्णतः पसरवलेला आहे आपण। ते खूप आवडीने खात असते, पिल्ले सुद्धा खूप आवडीने खातात मित्रांनो। आपल्याकडे छोटे पिल्ले आहेत, छोट्या पिल्लांना सुद्धा आपण हे टाकलेलं आहे। जे काय आपण स्टार्टर प्री स्टार्टर गहू तांदूळ जे काही आपण टाकतो, त्यासोबतच हे हिरवा भाजीपाला तुमच्या एरियामध्ये मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। नाही मिळाला तर शेतावरचं जे हिरवं काही गवत वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही कोंबड्यांना टाकू शकता। छोट्या पिल्लांना सुद्धा आपण हे लटकवलेलं आहे। थंडी असल्यामुळे यांना आपण जो काही आपण पिंजरा बनवलेला आहे ते आपण उन्हामध्ये ठेवलेला आहे आणि याच्या अंदर पिल्ले सोडलेले आहे आपण। काही लहान मोठे असे छोटे मोठे पिल्ले आहे आपले। हे एकत्र पूर्ण आपली 50 ते 60 पिल्ल्यांची अशी बॅच तयार होणार आहे मित्रांनो। टोटल छोटे मोठे पिल्ले आपले 80च्या जवळपास आहेत। मोठे जे काही आहे ते 50-60च्या जवळपास आहेत। पार्टिशन केलं आहे, ते एक पार्टिशन इथपर्यंत आणि इथून अंदरपर्यंत जे साड्या वगैरे आपण लावलेलं आहे ते हे आहे। त्याच्यामध्ये आपण छोटे पिल्ले सोडलेले आहे। आपला छोटासा फार्म आहे। जे कोणी नवीन असेल यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा, व्हिडिओवर लाईक करा। खूप असा चांगला प्रतिसाद मिळून राहिला आहे मित्रांनो तुमचा व्हिडिओवर। अशी सपोर्ट करत राहा। खूप असा चांगला फार्म पण डेव्हलप करणार, वर जागा सुद्धा वाढवणार आहे आणि आपले पक्षी सुद्धा आपण हळूहळू वाढवणार। जे काही पक्षी छोटे मोठे आहेत हे सेलसाठी नाही आहे, हेच पक्षी मोठे करणार आपण। याच्यापासून आपण छोट्यामधून मोठी सुरुवात करणार। बरेचसे फोन कॉल्स ऑर्डर वगैरे येतात, पिल्ले पाहिजे तर सध्या काही पिल्ले अवेलेबल आहेत नाही आपल्याकडे विकण्यासाठी। समोर जाऊन नक्कीच तुम्हाला पिल्ले मिळणार मित्रांनो। धन्यवाद।